नमस्कार, मी शलाका चांदोरकर. 2011ला मला पोटदुखी खूप असह्य वेदना होत होत्या, सिव्हिअर पेन होत होतं. म्हणून आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. त्यांनी सोनोग्राफी सजेस्ट केली होती आणि सोनोग्राफी केल्यानंतर रिपोर्टमध्ये सिस्ट डायग्नोज झालं होतं. तर डॉक्टर म्हटले की आपण परत 4 दिवसांनी एकदा सोनोग्राफी करून बघूयात. म्हणून मग 4 दिवस त्यांनी फक्त मेडिसिन दिलेले, पेन किलर वगैरे, पण तरी माझं दुखणं थांबलं नव्हतं, खूप दुखत होतं. मग 4 दिवसांनी परत सोनोग्राफी केली तर त्याच्यात असं कळलं की ते वाढलंच आहे. मग डॉक्टरांनी सांगितलं की नाही, ऑपरेशन करायला लागेल. मग त्यांनी 3 दिवसानंतरची डेट दिली होती. 3 दिवस फुल होतं त्यांच्या अपॉइंटमेंट्स. त्यांनी 3 दिवसानंतरची ऑपरेशनची डेट फिक्स केली आणि आम्ही घरी आलो होतो. पोटदुखी काय माझी कमी होत नव्हती. जी काही 4 दिवस मी मेडिसिन घेतलेली त्यांनी पण माझं पोट दुखणं थांबत नव्हतं. मग माझ्या मोठ्या जाऊबाईंनी मला निरामयची उपचार पद्धतीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की आपल्या हातात 3 दिवस आहेत, अजून 3 दिवसांनी आपण ऑपरेशन करणार आहोत, तर आपण 3 दिवस ट्रीटमेंट करून बघूयात. मग म्हटलं ठीक आहे. मग मी सगळी माहिती घेतली की काय उपचार पद्धती आहे, कशी घ्यायचे काय, त्यांनी सगळी मला माहिती दिली. मग दिवसातनं 3 फोन त्यांनी मला करायला सांगितले होते ट्रीटमेंटचे. त्या पद्धतीने मी 3 फोन दिवसभरात करत होते आणि पहिल्या 1-2 दिवसातच माझं पोट दुखणं निम्म्यावर आलेलं. म्हणजे मी सगळी कामं करू शकत होते. 2 दिवसात मला एकदम आराम वाटला. माझी वेदना खूप कमी झाली होती आणि तिसऱ्या दिवशी तर मला खूपच रिलीफ वाटला. म्हणून मग आम्ही ऑपरेशन कॅन्सल केलं त्यावेळेला की नको, आत्ता नको करूया, घाई नको करूया, ही ट्रीटमेंट घेऊयात काही दिवस. म्हणून मग महिनाभर सातत्याने निरामयची ट्रीटमेंट घेतली. दिवसभरात 3 फोन केले आणि महिन्यानंतर आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी करून घेतली. त्या रिपोर्टमध्ये माझं सिस्ट पूर्णपणे गेलेलं होतं. संपूर्ण नॉर्मल माझे रिपोर्ट्स आले महिनाभरातच. त्यामुळे ऑपरेशन एकतर टळलं, वेदना परत झाल्या नाहीत, काहीच नाही. मी एकही पेनकिलर घेतलेली नाही एका महिन्यात. त्यानंतर डॉक्टरांना सहज म्हणून आम्ही विचारलेलं की परत असा त्रास काय होऊ शकतो किंवा काय, तर डॉक्टर म्हटले की ह्युमन टेंडन्सी आहे ही, एकदा सिस्ट झालं तर परत होऊ शकतं. पण आज तागायत, आता ट्रीटमेंट घेऊन पण 10-12 वर्ष आरामात झाली. मला आज तागायत पुन्हा सिस्टचा त्रास झालेला नाही, PCODचा त्रास झालेला नाही. उलट माझे पिरियड्स रेग्युलर झाले. माझे पिरियड्स खूप इरेग्युलर होते. 3-3 महिन्यांनी मला पिरियड्स येत होते. पण आता माझे पिरियड्स एकदम डेट टू डेट आहेत आणि रेग्युलर येतात आणि वेदना वगैरे जास्त पिरियडच्या वेळेस पण होत नाहीत. एकदम नॉर्मल आहे सगळं. मला इतकं छान वाटतंय ना, खूप छान वाटतंय खरंच. म्हणजे PCOD मुक्त हे कधीतरी होऊ शकतं, ह्याचा खूप मला आनंद झालाय आणि हे सगळं निरामयमुळे घडून आलं. त्यामुळे निरामयचे खूप खूप आभार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.